कल्पना करा, 100 लोकांना अटक झाली, पण त्यातले 99 लोक कोर्टातून सुटले. मग अटक म्हणजे न्याय आहे का, की फक्त एक प्रक्रिया? आज आपण उलगडणार आहोत भारतातील न्याय व्यवस्थेचं एक धक्कादायक सत्य. काय चाललं आहे? भारतात अटकांची संख्या वाढतीये, पण कोर्टात टिकणाऱ्या केसेस कमी होत आहेत. अनेक वेळा पुरावे अपुरे असतात, चार्जशीट वेळेत दाखल होत नाही, वकील कोर्टात हजर राहत नाहीत. सध्या देशात 4.40 कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत आणि त्यातील 75 लाख प्रकरणात वकीलच अनुपस्थित. म्हणजे न्याय मिळण्याआधीच प्रक्रिया अडकते. ग्राउंड रियालिटी, महाराष्ट्राचं उदाहरण. सुप्रीम कोर्टालाही महाराष्ट्रातील परिस्थिती धक्कादायक वाटली. काही प्रकरणं 2006 पासून प्रलंबित आहेत, अजूनही चार्जेस फ्रेम झालेले नाहीत. अशा 649 प्रकरणांमध्ये सुनावणीची सुरुवातच नाही. कल्पना करा, एखादा माणूस 4 वर्ष तुरुंगात आहे, पण त्याच्यावर आरोप सुद्धा निश्चित नाहीत. कोर्ट म्हणतं हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. ह्यूमन स्टोरी, इमोशनल कनेक्ट. एक सामान्य माणूस, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याला अटक होतो, 3-4 वर्ष तो तुरुंगात राहतो, केस चालूच होत नाही. शेवटी तो निर्दोष सुटतो. पण मग त्याची हरवलेली वर्ष कोण परत देणार? त्याचं कुटुंब, त्याची प्रतिष्ठा. म्हणूनच म्हणतात, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. रूट कॉजेस, प्रकरणे का फसतात? अनेक वेळा पोलीस तपास पूर्णपणे मजबूत नसतो. घटनास्थळावरून योग्य पुरावे गोळा होत नाहीत. उदाहरण, CCTV फुटेज नसणं किंवा साक्षीदार कोर्टात साक्ष बदलणं. आणि जेव्हा पुरावेच कमकुवत असतात, कोर्टात केस टिकत नाही, आरोपी सुटतो. चार्जशीट उशिरा दाखल. कायद्यानुसार 60-90 दिवसात चार्जशीट दाखल करावी लागते, पण अनेक वेळा ती वेळेत दाखल होत नाही. महिने उशीर होतो आणि आरोपीला डिफॉल्ट बेल मिळतो, म्हणजे केस सुरू होण्याआधीच तो बाहेर येतो. वकील अनुपस्थित. लाखो प्रकरणांमध्ये वकील कोर्टात हजर राहत नाहीत. सुनावणी पुढे ढकलली जाते, पुन्हा नवी तारीख दिली जाते आणि केस वर्षानुवर्षे लांबते. न्यायालयांवर प्रचंड भार. भारतामध्ये 4.40 कोटी प्रकरणे पेंडिंग आहेत, त्यामुळे प्रत्येक केसला वेळ देणं शक्य नाही. काही वेळा केसेस नीट ऐकल्या न जाता संपवल्या जातात आणि न्याय अपूर्ण राहतो. राजकीय दबाव. काही प्रकरणांमध्ये राजकीय दबाव असतो, तपासावर प्रभाव टाकला जातो किंवा केस फक्त दाखवण्यासाठी दाखल केली जाते आणि शेवटी केस कोर्टात टिकत नाही. ॲडव्हान्स्ड इन्साईट, भारत वर्सेस डेव्हलप्ड कंट्रीज. आता प्रश्न, इतर देशांमध्ये हेच का होत नाही? भारतामध्ये कन्व्हिक्शन रेट कमी का? पुरावे कमकुवत, साक्षीदार फिरतात, तपासात चुका. रिझल्ट, केस कोर्टात टिकत नाही, आरोपी सुटतो. डेव्हलप्ड देशांमध्ये काय वेगळं? डिजिटल एव्हिडन्स सिस्टम, CCTV, DNA, सायबर ट्रॅकिंग, मजबूत पुरावे, छेडछाड करणे कठीण, त्यामुळे केस मजबूत राहते. फास्ट ट्रॅक कोर्ट्स, स्पेसिफिक कोर्ट्स आणि डेडलाईन सिस्टम, त्यामुळे केस वर्षानुवर्षे लटकत नाही, निर्णय लवकर येतो. अकाउंटेबिलिटी सिस्टम, चूक झाली, ॲक्शन घेतला जातो, प्रत्येकजण जबाबदार असतो, सिस्टम नीट चालते. भारतामध्ये अजूनही समस्या. मॅन्युअल प्रोसेस, पेपर फाईल्स, ऑफलाईन कामकाज, त्यामुळे चुका आणि डिले कल्चर, पुढची तारीख, त्यामुळे केस चालू राहते पण निकाल येत नाही. कोऑर्डिनेशन लॅक, पोलीस वकील कोर्ट सिंक नाही, एकाने उशीर केला की संपूर्ण केस अडकते. डेव्हलप्ड देश सिस्टमवर चालतात आणि भारत अजूनही प्रोसेसवर. सिस्टमवर प्रश्न. सुषमा अंधारे म्हणाल्या, 99 अपराधी सुटतात पण एक निर्दोष अडकतो, म्हणजे न्यायाचा बॅलन्स बिघडला आहे. जबाबदार कोण? पोलीस, न्यायालय, सरकार? याचं उत्तर आहे सर्वजण. ही एक चेन आहे, एक कडी तुटली की संपूर्ण सिस्टम कोसळते. तुम्हाला काय वाटतंय? अटक म्हणजे न्याय आहे का? 99% प्रकरणे फसली म्हणजे न्याय संपला नाही, पण सिस्टम कमकुवत आहे हे नक्की. जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. हा व्हिडिओ शेअर करा, कारण सत्य लपवणं म्हणजे अन्यायाला साथ देणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन विषयावर. धन्यवाद.